नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचा आपल्या चॅनलवर. अगदी 3 वर्षानंतर ब्लॉग ब्लॉगला. तर आतापासून आपली कोकण सिरीज चालू होत आहे, म्हणजेच आपले कोकणचे ब्लॉग येणार आहेत. आपण चाललो गणपतीपुळे टू मालवण फिरायला. सो आपल्या चॅनलवर बरकरार राहा. असेच आपले 4-5 ब्लॉग येणार आहेत, सिरीज येणार आहे आपली. सो नक्कीच बघायला विसरू नका. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. गाईस, पेट्रोल पंपावर थांबलो आम्ही पेट्रोल भरायला. ऑन द वे. चला बघा किती टाइम जाणार आहे. दीदी आमची स्पॉन्सर आहे आजची पेट्रोल पंपावर. फुल म्हणजे आता फुल टाके करायची आहे का दीदी? बघा नुसतं पेमेंट मारतंय. चला, दीदीने पेमेंट केलेली. गाईस, छोटासा ब्रेक घेतला आम्ही इथं. काहीतरी बरं खाता नाश्ता बिष्टा करता. 9 वाजले, 8 वाजता निघलेलं घरची. तर थोडा नाश्ता वगैरे करता, तर परत आपला प्रवास चालू आहे. बकासूर आता हे 2 वडापाव पण खाईल आणि यो पण खाईल. तुम्हाला मागवले कोणाला? टेस्टला घेशील ना आता? टेस्टला घेशील. टेस्टला कोण मागवतो मी आता तू माझ्याशी मागशील ना? मला एवढा कशी भूक लागली. ब्रेक घेतला एक छोटासा. आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही, नंतर लगेच निघतो. एक छोटासा मस्त ढाबा आहे, नवीनच झाले रोड साईडला. आम्ही गुगलवर चेक केला, रेटिंग वगैरे चांगले आहेत, म्हणून बरं टेस्ट करू दे. ना गाडीला इथं पार्क केले. आता उन्हानंच पार्क करायला लागेल, ऊन पण जास्तच झाले जाता इकडं. म्हणजे रत्नागिरी साईडला आता आपण आलो ना, तर आत्ता म्हणजे 12:30 आय थिंक वाजल्या आणि एवढा ऊन आहे ना दुपारी, काय सांग. पण हां, म्हणजे असं इथं फ्रेश एअर वगैरे चांगलं आहे. तसा नाही हॉटेल धाबा बघा, धाबा 1 नंबर आहे. आता टेस्ट चेक करू आपण, टेस्ट कशी तुम्हाला सांगतो. धाबा आतमध्ये एकदम चांगलं आहे बघायला. तर फक्त टेस्ट बघायची कशी. वेटिंगला आहे. भाकरी घरची झाल्या ना मी खायला, मम्मीने सकाळच बनवलेली आहे. गाईज, पहिल्यांदा 17 Pro Max मध्ये आपल्या नवीन मोबाईलमध्ये. तरी पण तू कालच दिसतो. ठीक आहे रे, उतना चलता है आईस. पण क्वालिटी बघ, क्वालिटी व विषय, क्वालिटी मस्त आहे रे. बघला माझ्यापेक्षा गोरा आले म्हणा. बोल तुझ्या गोरा आहे का माहिती का? आता बरेच दिवस त्यांनी सुट्टी घेतली ना रे. कॉलेजला नाही जाई म्हणून गोरा झाले तो. आता बघ ती चष्मा लावीन म्हणजे ती साईड बघ गोरा दिसतो ना, म्हणून ती तिने चष्मा घेतला. गाईज, रत्नागिरी 36 सेल्सिअस आहे. गाईज, नॅचरल एसी बघा, हे बघा फवारं सोडलं आहे. हॉटेलचा निसर्ग चांगला आहे. गाईस, ही बघा तंदुरी भट्टी यांची चेक करता. असं झालं आल्या बघतो. ह्या असं काय शिजवायचं असलं तर शिजवताना बघा दादा दाखवते भट्टी. ह्याच्यावर म्हणजे काय बनवतात? तंदूर रोटी फ्राय. जिथे जायचं तिथं कँडी करायलाच पाहिजे ना. काय झालं मस्त तू? गप बस ना, गप बस. जेवण नाही तर नुसती कांडी करायची. एक येतं आपलं ना. तुमसे ना होगा.
इंग्लिश आहे काहीतरी इंग्लिश बोलतात त्याला. झाड. इंग्लिश झाड आहे तो. अरे तो छान टाकतात छान ना डोकरे. जेवण वगैरे झालं नसतं ठीक ठीक होती म्हणजे टेस्ट. तुम्ही जर आलं तिथं विजिट देऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे. ओके ओके होती टेस्ट. बघा कसला लाल बावटी यो. आता एक जस्ट खाला मस्त लागला. बाबा ते बघा तिकडे किती पारल्यान पप्पा. ये देखो इधर काजू ही काजू है. हा लाल लाल मस्त भेटले ना काजू. तू निघा ना घेतला मग. चलो लेट्स गो. फिरूया आता मस्त दर्शन घेऊया. भरती आले वाटतं काही आणि लय जास्त आहे. खतरनाक दिसतंय हे बघा. हे बघ कसं वाटतंय परिसर. मस्त वाटतं ना. क्लीन नीट अँड क्लीन ठेवलं एकदम. आज गणपतीपुळेला मी आलो होतो का नाही माहित नाही. लहानपणी म्हणून आणलेला का नाही. आलास. हिला आणलेली मम्मी आणि पप्पा. हे मला नव्हता आणला आणि आत्ता आले बघ. म्हणजे कधी आलो नव्हतं मी. फर्स्ट टाईम आले असं झालं आहे. तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि एवढ्या वर्षांची ब्लॉग करते आज तर कसं तरी वाटतंय. पण असं म्हणजे नवीन असं वाटतं का पहिल्यांदा ब्लॉग चालू केले. म्हणजे पहिलीची सवय आहे आता बरकरार आहे पहिलीची सवय. काहीच हार घेतलाय मस्त एक जास्वंदीचा. गर्दी बिलकुल नाही आता दुपार आहे म्हणून वाटतंय. चला मस्त दर्शन करू आधी नंतर शूट वगैरे काय आहे ते घेतो. कारण की पहिल्यांदा आले एक्साइटमेंट खूप आहे. नंतर शूट वगैरे करतो. भेटला तर आतमध्ये शूट करतो. इथे एकदम चांगल्या पद्धतीने दर्शन घेतो. जरा मस्त वाटतंय. आल्याला एकदम मन प्रसन्न आहे. वातावरण बघून चांगलं वाटतं. गाईज आतमध्ये व्हिडिओ बंद होती म्हणजे काही सांगितलं ना मी वाचला. बरं उगाच कशाला आपण काढायची. बाहेरचा परिसर बघा. दर्शन एकदम मस्त म्हणजे खतरनाक आहे. हे बघा व्ह्यू बघा. गाईज इथून बघू शकता मंदिर. पाहिलंय भासतान तिथं गेलो. इथं थोडा सावलीन पाय ठेवले. मंदिर बघू शकता एकदम मस्त वाटते. व्हिडिओ बघितलेला मी पण लाईव्ह एक्सपिरियन्स नव्हता कधी झाला. आणि साईडला बीच बघू शकता. दुपार झाले ना म्हणून थोडा ऊन आहे. लय ऊन आहे. पावसाळी तर मस्त वाटत असेल. आईस लिंबू पाणी पिऊन घेतो. डिहायड्रेशन वाढलेली आहे. तिथं चल ना आपण खाली बसू. बघा काही इथून व्ह्यू. गाईस गाडी इथं पार्क केलेली आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा. झिपलाईन पॉईंटवर आम्ही थांबलेलो आरेवारी बीचच्या इथला. व्ह्यू बघा फक्त 1 2 3. फक्त इथं संध्याकाळी या किंवा सकाळी या. आत्ता 4:30 वाजले बघू शकता. आणि इथं झिपलाईन पॉईंटवर आलेलं आहे आम्ही. कोण जास्त गर्दी नाही काय नाही. इथं बीचवर पण बघू शकता तुम्ही. गर्दी नाही काय नाही. कोण जास्त लोकच नाही. बघू शकता एकदम व्हाईट सँड.
व्हाईट रेती. बालू बोल ना जरा. मँग्रोव्ज फक्त मँग्रू जंगली. तू मंगूर. मम्मी बघ जंगली डायरेक्ट डिस्कवरी. अभी हम जा रहे हैं इस तलाश में. किस तलाश में? काय जर तुम्ही फिरायला येत असाल तर पावसाला न्या आणि आणि थंडीने. चकली खायची. पण जर आम्हाला काजू पाहिजे असलं तर काजू आणि आंबा पाहिजे असलं तर मग उन्हाळ्यात या. मग आपण त्याच्यासाठीच आलो. मार्च मध्ये या. मार्च मध्ये. एप्रिल एंड किंवा मार्च स्टार्टिंग. मार्च एंड किंवा एप्रिल. बरोबर. आधी एप्रिल येईल नंतर मार्च. बडे तेजस्वी लोक आहे. पप्पा तुमचं काय चाललंय माग? इकडं मस्त. गाईज आता रत्नदुर्ग फोर्टवर आले आपण. हे बघा एंट्री केली गाईज. हे बघू शकता तुम्ही, वाचू शकता गाईज. स्टॉप करून व्हिडिओ. आता किल्ला तुम्हाला दाखवता. 120 रुपये घेतलं चौघांचं. पण काय बोलता? फुलं बिला कृपया करून तोडू नये. ओके. आणि सगळ्यात आम्हाला तेवढी शिस्त आहे जी अशा ठिकाणी नाही आम्ही करणार. तुला काय बोलायचं? होडी बघू शकता गाईस किती बाकी आहे. हो, स्ट्रक्चर इथं बनवलेलं आहे. समजली? तो स्ट्रक्चर बघा सांग. हा तो मंदिर. फुल गाईस तुम्हाला आता ही शिप दाखवतो वरची. लाइट चालू कर ऊपर का इधर. चला गाईस त्या साईडून आता मेन किल्ल्यावर आलो. तर गाईस आतमध्ये बघू शकता श्रीदेवी भगवती मंदिर आहे इथं. मित्रांनो तुम्ही जर रत्नदुर्ग फोर्टवर आले ना तर आतमध्ये जाऊन मंदिरात दर्शन नक्की घ्या. एवढं भारी वाटलं ना आतमध्ये दर्शन घेऊन. एकदम मन प्रसन्न झाला. मस्त वाटलं. आणि इथून टॉप व्ह्यू बघू शकता तुम्ही. जेटीचा व्ह्यू. इथून मंदिर दिसतं असं. असा व्ह्यू आहे इथून बघा. आपला भगवा. मित्रांनो थोडा बोलण्यात काय चुकामुक झाली असेल तर सॉरी. काय रे दीदी एवढ्या वर्षानंतर ब्लॉगिंग चालू केले आज. म्हणजे डायरेक्ट ब्लॉग चालू केले घरातून. काय म्हणजे विचार नव्हता असं ब्लॉग करायचा. पण ही ब्लॉग बनवू आपण कोकण सिरीजचा. मालवण रत्नागिरी फिरायला चाललो. एक मेमरीज म्हणजे आपली राहील.
गाईस तुम्हाला जाता आता विहीर दाखवतो. विहीर बघू शकता, खाली आहे पूर्ण, पण अशी पहिले लय खोल असेल ही, आता बुंजली आहे ती पूर्ण ना, असं वाटतंय मला. इथं पूर्ण आय थिंक पाणी असलं तर. तिथं सुद्धा मंदिर आहे छोटासा, बघू शकता. गाईस बुरुज बघू शकता, गणेश बुरुज. तर तुम्ही मला तिथून व्ह्यू दाखवतो. तिथून बघू शकता प्रॉपर समोरचा जो किल्ला बनवलेला होता बघण्यासाठी, तो दिसतोय इथून सडक मध्ये. काजूची झाडं आणि बदामाची झाडं आहे इथं. काय इकडं मम्मी पप्पा एक्सप्लोअर करताना. तो लाईट हाऊस आहे वाटतं ना वरती, तो बघ, तो लाईट हाऊस आहे आय थिंक. बघा याच्यात बघ पूर्ण झूम होऊन पण दिसतं. तो बघ वरती लाईट फिरतं ती. विठ्ठल मंदिर आहे गाईस इथे. विठ्ठल मंदिर आहे गाईस इथं, छोटासा मस्त. आणि हा वेताळ बुरुज. काहीच 2 मिनटं शांत बसतं, फक्त लाटांचा आवाज बघा ओरिजिनल. ते शिप पण दिसतात बघा. चालली इकडे एक चालली. गाईज आता आम्ही चाललो जेवायला. रूम भेटले मस्त, नंतर दाखवतो कशी. आणि चांगली भेटली इथं. लगेच बीच पण आहे इथं. आणि कुठला पॉईंट आहे काय माहिती, रत्नागिरी गेटवे. हे बघा, हे आल्यानं आमचं बागडा चालू. आणि जेवून इथं आल्यावर ब्रिजवर या. मम्मी आणि मी, पप्पा आणि दीदी येताना मागशी त्या साईडची. लाटांचा आवाज बघा किती भारी वाटतंय बघायला. असं तुमच्या रूमच्या समोर असला ना, असं म्हणजे रूम बुक केली आणि समोरच असा फिरायला, तर रात्री वॉकला बरं वाटतं. जरा जेवण आलं शांत वाटतं ना. मी चालत दोघा येत होतो, आम्हाला वाटलं ही गेले असतील रूमवर बरं. नाही पण इथं बघा दोघा आईस्क्रीम खाता. पाहिजे किती शांत दिसतं ना. आवाज नाही आला रे. अशी मी किती शांत दिसतं ना.